नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, नुकतेच काही दिवसापूर्वी नागपूर येथे स्वयंघोषित संत बागेश्वर धाम बाबांचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये ते असं बोलले की छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून करून थकले होते, त्यांना विश्रांतीची गरज होती, म्हणून ते संत रामदासांकडे गेले. ते पण आपण त्यांना संत रामदास म्हणतो आणि बागेश्वर बाबा त्यांना भगवान रामदास म्हणतात. आणि त्यांच्याकडे ते महाराज जाऊन सांगतात, मुकुट उतरवतात आणि सांगतात की आम्ही आता थकलो आहोत, हा राजपाट तुम्ही सांभाळा, आम्ही आराम करतो. अहो, तुम्ही हिंदू धर्माचा प्रचार करता, आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही स्वतःला स्वयंघोषित संत म्हणतात, आम्हाला काही फरक नाही. तुम्ही हिंदू धर्मासाठी कार्य करत आहेत, चांगलंच आहेत. आमच्यासाठी संत तेच जे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, त्यांनी कुठलाही ऐशो आरामाचा मोह न धरता विठ्ठलाच्या भक्तीमध्ये आणि जनतेच्या सेवेमध्ये संपूर्ण आयुष्य समर्पित केले. तेच आमच्यासाठी साधू संत. अहो, जर तुम्ही स्वतःला साधू संत म्हणतात तर लोकांना हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी त्यांना सद्विचार तुम्ही सांगा. अहो, तुम्हाला जो इतिहास माहिती नाही तो तुम्ही लोकांसमोर सांगतात. अहो, आमचे महाराज वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. ऐशो आराम जीवन जगू शकत होते, पण ते सोडून रयतेला स्वाभिमानासाठी, या मोगलांच्या अंधारातून दूर करण्यासाठी त्यांनी ते सर्व ऐशो आराम सोडून या ठिकाणी स्वराज्यासाठी लढत राहिले. मित्रांनो, अगदी महाराजांना ह्या यवनांपासून सर्व आपलं धार्मिक स्थळ मुक्त करायची होती, संपूर्ण हिंदुस्थानामध्ये भगवा फडकवायचा होता. अहो, ज्या महाराजांनी, ज्या अफजल खान, जो औरंगजेब देखील त्याला घाबरत होता, असा हा अफजल खान, महाराजांनी त्याला उभं फाडलं आणि ते कर्तृत्व केल्यानंतर महाराजांचा जे गाजावाजा झाला तो देशात नाही तर पूर्ण आशियामध्ये झाला. महाराजांनी ठरवलं असतं तो खूप दिवस तो जल्लोष, तो सोहळा साजरा केला असता, पण महाराजांनी ते न करता या कार्यामुळे जो काही आपल्या मावळ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे त्याचा उपयोग करून घेण्यासाठी महाराजांनी लगेच मोहीम आखली आणि स्वराज्य वाढवण्यासाठी लगेच ते पुढे गेले. मित्रांनो, स्वतःचा राज्याभिषेक झाल्यानंतर लगेच ज्या माणसाने दक्षिण दिग्विजय मोहीम काढली आणि एक महाराष्ट्र सोडून पार बाहेरचा प्रदेश या स्वराज्यामध्ये त्यांनी आणला. अहो, ज्या महाराजांना कधीही आराम करणं म्हणजे काय कधी माहितीच नव्हतं. फक्त स्वराज्य विचार, शेतकऱ्यांचा, जनतेचा विचार ज्या महाराजांच्या डोळ्यामध्ये असेल, त्यांच्या डोक्यामध्ये असेल, ते कधी आराम करण्याचा विचार करू शकतात. अहो, संपूर्ण महाराष्ट्रामधील शिवप्रेमींना विचारा, छत्रपती शिवाजी महाराज काय होते. अहो, जे ऐशो आराम करणारे राजे होते ना, ते आले आणि गेले, पण आमचे राजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत या जगामध्ये अजरामर असतील. कारण स्वतःच्या मानवी देहाने जे काही कार्य केलं समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी, त्या कार्याने त्यांना आज दैवत्व प्राप्त झाले आहेत. म्हणून एकदा एक शिवप्रेमी म्हणून माझं एकच सांगणं आहे, जर तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल, ज्या धर्माचा तुम्ही प्रचार करत असाल, जनतेसाठी सद्विचार काही गोष्टी सांगत असाल तर ते विचार करून सांगा. काही मनामध्ये येईल असा इतिहास गोष्टी तुम्ही सांगत बसू नका. अहो, त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून देखील, अहो, तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये बघाल, मग राजकीय नेत्यांच्या सभा असू द्या की कुठल्या धर्माच्या साधू संतांच्या कार्यक्रम असू द्या, सर्रासपणे चुकीचा इतिहास, चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात आणि जे बसणारे लोक आहेत ते मुकटपणे त्या ठिकाणी सहन करतात आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर बोंबाबोंब करतात. अहो, मी तर म्हणतो आपल्यामधला स्वाभिमान ज्या राजाने जागृत केलेला आहे त्याच ठिकाणी उठा आणि त्याला विरोध करा. का तुम्ही असं करत नाही? अहो, आहे ना आपला स्वाभिमान जागृत, चुकीला चुकीचंच म्हणा आणि खऱ्याला खऱ्याचंच म्हणा. पुन्हा एकदा या शिवप्रेमींकडनं अशा गोष्टीचा मी निषेध करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, आपल्या राजांनी आपल्याला स्वाभिमान शिकवलेला आहे, तो स्वाभिमान जागृत ठेवा आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये, मग तो किती मोठा माणूस असू द्या, जर राजांचा अपमान होत असेल तर त्याच ठिकाणी उठून त्याला विरोध करा. काय कोणी तुमचं मुंडकं छाटणार नाही आहे. आता
म्हणून एकदा पुन्हा सांगतो, राजाचा अपमान सहन करू नका. जय शिवराज, जय महाराष्ट्र.